नमस्कार मित्रांनो, इयत्ता 8वीच्या गणिताच्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी 8वीमराठी.com ह्या आपल्या वेबसाईटला नक्की भेट द्या. धन्यवाद. सराव संच 10.1 मधलं शेवटचं म्हणजे 10वं उदाहरण आत्ता आपल्याला स्क्रीनवर दिसतंय. तर हे उदाहरण काय आहे, तर इथे एक मोठी बहुपदी आपल्याला दिली आहे. 25m चा चौथा घात वजा 15m चा घन अधिक 10m अधिक 8 आणि याला आपल्याला भागायचे 5m च्या घनाने. ठीक आहे, तर आधी आपण नेहमीप्रमाणे हे भागाकाराच्या स्वरूपात लिहून घेऊ. 5m चा घन आणि भागायचे कशाला, 25m चा चौथा घात वजा 15m चा घन अधिक 10m अधिक 8. ठीक आहे, तर आपली पहिली स्टेप काय असते, तर बहुपदीच्या पहिल्या पदाला भाजकाने भागायचं. ठीक आहे, तर पहिली स्टेप लिहूया पहिल्या पदासाठी. तर 25m चा चौथा घात भागिले 5m चा घन. ठीक आहे, आता हे सोपं करून घेऊ. a बरोबर 25 भागिले 5 गुणिले m चा चौथा घात भागिले m चा घन म्हणजेच किती येणार. a बरोबर 5 एके 5, 5 चा 5 चा 25 म्हणजे 5 गुणिले m च्या घातांकांची वजाबाकी, 4 वजा 3 म्हणून a किती आला, 5m. तर हा आला आपला पहिला भागाकार. तर हा भागाकार मी इथे लिहून घेतो 5m. आता पुढची पायरी किंवा पुढची स्टेप काय असते आपली, तर हा जो भागाकार आहे त्यांनी भाजकाला गुणायचं. म्हणजेच काय, b बरोबर 5m चा घन गुणिले 5m म्हणजेच b किती आला, 5 5 25 आणि m च्या घातांकांची काय होणार, बेरीज 3 अधिक 1 म्हणजेच b बरोबर 25m चा चौथा घात. आणि आपली तिसरी स्टेप काय असते, तर भाज्यातून हा गुणाकार म्हणजेच b वजा करायचा. तर ते आपण इथे वरती करूया. वजा 25m चा चौथा घात, 25m चा चौथा घात वजा 25m चा चौथा घात म्हणजेच बाकी आली 0. आता मी वरची राहिलेली बहुपदी खाली लिहून घेतो. आता परत ह्याच 3 स्टेप्स वजा 15m चा घन ह्या पदासाठी करायचे. तर मी आधी काय करतो, हे खोडून टाकतो इथून म्हणजे आपल्याला लिहायला जागा मिळेल. तर सुरुवात करूया वजा 15m च्या घनासाठी. तर a किती आला, वजा 15m चा घन भागिले 5m चा घन म्हणजेच काय, a बरोबर वजा 15 भागिले 5 गुणिले m चा घन भागिले m चा घन म्हणजेच a बरोबर किती, 5 एके 5, 5 त्रिक 15 आणि m चा घन भागिले m चा घन म्हणजे हा भागाकार आला 1. म्हणून a बरोबर किती आले, वजा 3 गुणिले 1 बरोबर वजा 3. हा भागाकार इथे वरती लिहून टाकू, 5m वजा 3. आता दुसरी पायरी काय, तर या भाजकाला या भागाकाराने गुणायचं. म्हणजेच काय, b बरोबर 5m चा घन गुणिले वजा 3 म्हणजेच b किती आला, वजा 15m चा घन. आणि तिसरी पायरी काय असते आपली, भाज्य वजा हा गुणाकार म्हणजेच b म्हणून वजा 15m चा घन. ते वजा वजा हे झाले अधिक म्हणून वजा 15m चा घन अधिक 15m चा घन म्हणजेच बाकी आली 0. आता राहिलेली बहुपदी मी खाली लिहून घेतो, 10m अधिक 8. ठीक आहे, आता इथे लक्ष द्या, इथे भाजकाचा घातांक काय आहे, 3. इथे राहिलेल्या बहुपदीतल्या m चा घातांक काय आहे, तर तो 1 आहे. तर इकडे काय झाले, भाजकाचा घातांक हा भाज्याच्या घातांकापेक्षा मोठा आहे. बरोबर, भाजकाचा घातांक किती आहे, 3. हा m चा घन आहे म्हणजे 3 आहे आणि इथे किती आहे, m आहे म्हणजेच m चा पहिला घात आहे म्हणजे 1 आहे म्हणून हा मोठा आहे. असं असलं की काय होतं, हा भागाकार पुढे करता येत नाही. आपण आधीच्याही काही उदाहरणात हे बघितलेलं आहे. जर भाजकाचा घातांक मोठा असेल भाज्याच्या घातांकापेक्षा तर हा भागाकार करता येत नाही आणि त्यामुळेच ह्या उदाहरणाचा भागाकार किती आला, भागाकार आलाय 5m वजा 3, 5m वजा 3 आणि बाकी किती आली आहे, बाकी आली आहे 10m अधिक 8. आलं लक्षात. परत एकदा बघा, जर भाजकाचा घातांक हा भाज्याच्या घातांकापेक्षा मोठा असेल तर हा भागाकार पुढे करता येत नाही म्हणून हा भागाकार इथेच संपतो. म्हणून या उदाहरणाचा भागाकार आलाय 5m वजा 3 आणि बाकी आली आहे 10m अधिक 8.
तर सराव संच 10.1 मधलं हे शेवटचं उदाहरण होतं. ठीक आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर कृपया आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा. हे चॅनल पूर्णपणे विनामूल्य आहे. ते सबस्क्राईब करायला तुम्हाला कुठलेही पैसे द्यावे लागणार नाहीत. ठीक आहे. धन्यवाद.